नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बालिका पंचायतमधील मुली या उद्या गावच्या सरपंच, सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हाधिकारी, CEO, IPS अधिकारी होतील. समाजात मुलींना समान वागणूक मिळाली पाहिजे असं सांगून मुलींनी मोबाईलचा उपयोग शैक्षणिक कामासाठी करावा, तसंच मैदानी खेळ, दैनंदिन लिहिणे आणि वाचनाला प्राधान्य द्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. परभणी येथील जिल्हा परिषद या ठिकाणी बालिका पंचायतमधील किशोरवयीन मुली आणि मुलींना लैंगिक आरोग्य, कुटुंब नियोजन आणि कायदेविषयक इत्यादी विषयांची माहिती व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, प्रकल्प संचालक डॉक्टर स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य डॉक्टर संदीप घोंसेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत अंकुश चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला आणि बालकल्याण रेखा काळम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय पंचाळ, शिक्षणाधिकारी माध्यमिक सविता बिर्गे, समाज कल्याण अधिकारी सरस्वती भोजने यांची उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम यांनी केलं, तर सूत्रसंचालन संवाद तज्ज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केलं. परभणी शहर महापालिकेच्या विशेष समिती आणि सदस्यांच्या निवडीसाठी महापौर सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक 18 मार्च 2026 रोजी विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन रघुनाथ सभागृह या ठिकाणी करण्यात आलं आहे. या सर्वसाधारण सभेमध्ये स्थायी समिती सदस्य निवड, विशेष समिती सदस्यांची नेमणूक यासह विविध विषयावर चर्चा होणार असून यावेळी महापौर सय्यद इक्बाल सय्यद खाजा, उपमहापौर गणेश देशमुख यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयुक्त नितीन नार्वेकर यांनी दिली आहे. विश्वमांगल्य सभेच्या वतीनं महिलांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिनांक 28 आणि 29 मार्च 2026 रोजी मातृसंस्कार समागम, परंपरा, प्रगती, परिपक्वता का संगम हे 2 दिवसीय अधिवेशन महाराष्ट्रातील दत्त मंदिर देवस्थान देवगड या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे. या 2 दिवसीय अधिवेशनामध्ये आई या विषयावर चिंतन होणार आहे. श्री दत्त महाराजांच्या सानिध्यात पवित्र गोदावरी मातेच्या कृपाछत्रात हे 2 दिवसीय महिला भगिनींच्या आयुष्याला कलाटणी देणारं अधिवेशन होणार आहे. या कार्यक्रमात आशीर्वचन देण्यासाठी देवस्थान पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज यांच्या अर्धांगिनी अखंड सौभाग्यवती रेणुका मायबाई यांचे आशीर्वचन होणार आहे. या 2 दिवसीय कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन विश्वमांगल्य सभेच्या वतीनं करण्यात आलं आहे. परभणी जिल्ह्यामध्ये पाणी क्षेत्रात काम करणाऱ्या जलमित्र संघटनेच्या अध्यक्षपदी अभियंता शंकर आजेगावकर तर सचिवपदी प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांची निवड करण्यात आली आहे. परभणीतील कालानी हॉस्पिटलमध्ये असलेल्या जलमित्र संघटनेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलमित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजगोपाल कालानी हे होते. जलमित्र संघटना मागील 15 वर्षापासून पाणी वाचवा तसेच पाण्याविषयी जनजागृती, जल पुनर्भरण, नाला सरळीकरण आणि जलसंधारणाच्या कार्यात सहभागी आहे. तसेच विविध सामाजिक संस्थांमध्ये पाण्याविषयी जनजागृती करण्याचं काम ही संस्था करत आहे. नूतन कार्यकारिणी निवडीसाठी झालेल्या बैठकीत अभियंता शंकर आजेगावकर यांच्या अध्यक्षपदाचा ठराव मावळते अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी मांडला, तर सचिवपदी प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांच्या निवडीचा ठराव मावळते सचिव आनंद पोहनेरकर यांनी मांडला. यावेळी झालेल्या बैठकीत सर्व उपस्थित सदस्यांनी एकमतानं वरील दोघांची निवड केली. या बैठकीस विलास देशपांडे, रुस्तुम सरांडे, रावसाहेब देशमुख, प्रवीण तापडिया, तिळकरी आदी पदाधिकारी उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीनं अमरावती येथे झालेल्या गोपाला फाउंडेशनच्या मोतीचूर या बालनाट्यास राज्यात तृतीय पारितोषिक मिळालं असून बालाजी दामुके यांना उत्कृष्ट दिग्दर्शनाचं तृतीय, सई आशिष चिटणीस अभिनय रौप्य पदक तर आर्यन पैठणे यास अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळालेलं आहे. गोपाला फाउंडेशन परभणीच्या वतीनं अंतिम राज्य बालनाट्य स्पर्धेत रमेश पवार लिखित आणि बालाजी दामुके दिग्दर्शित
मोतीचूर हे बालनाट्य सादर झालं. या बालनाट्यात शौर्य गायकवाड, आर्यन पैठणे, स्वरा कुलकर्णी, आरोही जोंधळे, शाक्यल कमलापूरकर, साईराज गायकवाड, राजनंदिनी, सोहम कदम, सर्वेश चिटणीस, सई चिटणीस, आर्या शिवलाड, क्षितिजा दामुके, प्रथमेश कुलकर्णी यांच्या भूमिका होत्या. या सर्वांचं अभिनंदन करण्यात येत आहे. सेलू नगर परिषदेचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांचा मानवी हक्क अभियान जिल्हा शाखेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष पप्पूराज शेळके, प्रहारचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने, शहराध्यक्ष अरुण सोनोने, जिंतूर सेलू विधानसभा अध्यक्ष रावण मोहिते, जिंतूर तालुकाध्यक्ष भगवान आठवले, परभणी तालुकाध्यक्ष दादाराव कांबळे, उपाध्यक्ष गणेश हनवते आदी पदाधिकारी उपस्थित होते. 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्याची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्यानं विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही. सध्याच्या अंदाजानुसार 18 ते 20 मार्च दरम्यान या हवामान घडामोडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजाकडे लक्ष ठेवावं आणि त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपिटीपासून पिकांचं नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.